कोविड काळामध्ये ग्रामीण भागातील एसटी कर्मचारी दिवसाआड सेवा देत होते। ज्या दिवशी कर्मचारी कामावर उपस्थित नव्हते त्या दिवसाचं सुद्धा वेतन देण्यात आलं। मात्र सातारा विभागातील रोजंदार गट क्रमांक 1 मधील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं तब्बल 69 लाख रुपयांचं वेतन वसूल करण्याचे आदेश व्यवस्थापनाने दिले। ही बेकायदेशीर वसुली थांबवावी तसंच विविध जिल्ह्यातील ज्या कर्मचाऱ्यांना या कालावधीचं वेतन मिळालेलं नाही त्यांना ते वेतन देण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली। पण आता काही दिवसानंतर सातारा विभागामध्ये त्या दिवशी कामावर नव्हते रोजंदार गट क्रमांक 1 मधले जे कर्मचारी आहेत तर त्यांच्या वसुलीचं फरमान काढले आणि त्याच्यामुळे चक्क 59 लाख रुपयाची वसुली काढली आहे आणि त्यातले 2 हप्ते हे आता वसूल करण्यात आलेले आहेत। आता पुढे गेल्यानंतर असं आमच्या लक्षात आले की साधारणतः 5 ते 7 हजार रोजंदार गट क्रमांक 1 मधले कर्मचारी आहेत त्यांना राज्यभर कुठेच असं वेतन दिलेलं नाही, फक्त ते साताऱ्यात दिलं होतं ते कापतायत आता। तर त्यांना दिलं पाहिजे, खरं तर शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे त्यांना वेतन दिलंच पाहिजे, कारण लॉकडाऊन काळामध्ये पिरियडमध्ये हजर समजून त्यांना वेतन द्यायचं होतं ते दिलेलं नाहीये।